हॅलो गाईस, तर आपण आज घेतला अवघड काम सोप्या पद्धतीमध्ये कसे करायचे ते. पहिल्यांदा मोबाईल रिपेअरिंग साठी आलता आपल्याला डिस्प्ले बदलायसाठी. त्याला खोलून घेतला, व्यवस्थित साफ करून घेतला, नवीन कॉम्बो आणला. कॉम्बो वगैरे व्यवस्थित होता. मग त्याचा पत्ता मध्ये टाकला आपण. आणि मध्ये टाकल्याच्या नंतर मग स्ट्रीप वगैरे लावून ओके मध्ये बॅटरी वगैरे लावून चेक करून घ्यावा म्हणले. मग आपला मोबाईल पॉवर ऑन केल्याच्या नंतर एक वेळेस डिस्प्ले बघितलं कुठं क्रॅक आहे का नाही. क्रॅक नसल्याच्या नंतर मग डिस्प्ले चालू झाला. बटन वगैरे टेस्ट केलो. लॉक असल्यामुळे आपल्याला काही दुसरं काही चेक करता आलं नाही. तेवढं ब्राईटनेस वगैरे चेक करून इमर्जन्सी कॉल मध्ये जाऊन पूर्ण प्रॉपर चेक करण्याच्या नंतर मग ऑटो ऑपरेट होते काय हे बघून बॅटरी काढून बाजूला, स्ट्रीप वगैरे बाजूला काढून मग पुन्हा ध्यान देऊन बघितले. व्यवस्थित वाटलं. पुन्हा वाटलं की थोडं कॅमेऱ्याला कचरा आहे, त्या हिशोबानं मग आपले हत्यार काढले. आपल्या हत्यारामध्ये एक मेन हत्यार हे आपल्या रिपेअरिंग भावाला माहित असेल. ही लई सोपी पद्धत आहे कॅमेऱ्यावरची धूळ काढणे. दुसरं कशाने निघत नाही, लिक्विड वगैरे आपण मारू शकत नाही. मग आपला हत्यार दुसरा काढला. दुसरा हत्यार काढून त्याच्यानंतर आपण ते ग्लू व्यवस्थित लावून घेतले. आणि ग्लू लावल्याच्या नंतर आपण सीधा कॅमेऱ्याच्या दिशेने गेले. कॅमेऱ्याच्या दिशेने जाऊन कॅमेऱ्यावरची पूर्ण धूळ काढून टाकली. एकदम क्लीन आणि साफ झाले त्यांना. साफ झाल्याच्या नंतर व्यवस्थित बघून घेतला. मग पुन्हा काय आपलं आपलं मग डिस्प्लेच्या जेवढं काही पेपर पन्न्या आहेत ते काढून घेतले, म्हणजे व्यवस्थित डिस्प्ले मध्ये बसेल, आदर वगैरे राहणार नाही याची काळजी घेत. पुन्हा डिस्प्लेची स्ट्रीप एकदम प्रॉपर डिस्प्लेला चिटकून त्याची त्याला ग्लूची स्ट्रीप आलेली राहते, त्यांना चिटकून खालून वरून बघितलो व्यवस्थित आहे का. पुन्हा सगळे व्यवस्थित झाल्याच्या नंतर आपण आपलं ग्लू ज्याने की चिटकीत पेस्ट राहते ते ग्लू चौकडून आतरून घेतले. ब्लॅक पेस्ट कसं आहे, डिस्प्ले त्यांना निघत बी नाही आणि चांगला चिटकत आहे. आणि ते कसं आहे, पुन्हा जर आम्हाला काढायचं झालं तर आम्ही सोप्या पद्धतीने काढू बी शकतात. त्याच्यामुळे ही बेस्ट ग्लू आहे. त्या ग्लूनं चिटकल्याच्या नंतर निघणार नाही डिस्प्ले, ह्याची काळजी वगैरे राहील. व्यवस्थित साफ करून घेतला होता आपण आधीच. त्याच्यानंतर व्यवस्थित ग्लू चारी साईडनं लावून घेतला. आणि खाल्ल्या साईडनं ग्लू जास्त लावायला जमत नाही, नाहीतर ते काय होते स्ट्रिपला चिटकून डिस्प्ले स्ट्रिप ऑटो ऑपरेट. त्याच्यामुळे थोडा साफ करून व्यवस्थित पद्धतीमध्ये ग्लू बॉटलचे ढक्कन लावून टाकले, कारण की ग्लू सुकून जाते. मग त्या हिशोबानं मग मध्ये डिस्प्ले वगैरे ठेवून एकदम व्यवस्थित वरी खाली प्रॉपर चिटकून, जेणेकरून कुठं आदर राहिला आणि आपल्या हाताने दाबला वगैरे तर फुटून जाईल, अशी काळजी घेऊन स्ट्रीप वगैरे लावलो. त्याच्यानंतर मग बॅटरी थोडी एक साइड थोडी वाकडी झालेली दिसली. मग आपण आपली निंजा टेक्निक लावली. झिंग 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 झिंग. सगळी बॅटरी व्यवस्थित झाल्याच्या नंतर अजून एकदा झिंग 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 झिंग. सगळे व्यवस्थित साफ करून घेतले. व्यवस्थित बॅटरी फ्लॅट झाल्याच्या नंतर बॅटरी लावली, बॅटरी स्ट्रीप लावली. त्याच्यानंतर आपण बॉडीची फ्रेम घेतली. बॉडीच्या फ्रेमवर तर ग्लू होता, तर हे ग्लू काढावं लागणार आहे आपल्याला. हाताने काढायला वेळ लागेल म्हणून मग आपण मशीनी साह्याचा हात घेतला थोडासा. मशीन लावली. मशीनच्या कांडीला पहिलं दुसरा ग्लू वाढवायला लागलेला होता. मग पुन्हा अजून विचार केला ते ग्लू दुसरा ग्लू जास्त होते, फिरायला प्रॉब्लेम. आपण व्यवस्थित मशीन फिट करून घेतली. मशीन चालू केली. मशीन झाली चालू, आपली भुर्र फिरू लागली. ग्लू काढताना फक्त बटन स्ट्रिपवर ध्यान दिलो आपण, फिंगर स्ट्रिपवर, नाही तर ती मध्ये गोल फिरून सगळी निघून जाते. कसा ग्लू उडून निघाले काय, चिप 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 चिप. लय झाला आपला ग्लू निघालाच असेल. 10 सेकंदामध्ये पूर्ण टोटल ग्लू काढून टाकलो पहिल्या फ्रेमचा सगळा ग्लू काढल्याच्या नंतर मग आता याला दुसरा ग्लू टाकून सेट करायचा. तर आपण सगळा ग्लू काढलो, त्याचा काढलो. मग पुन्हा ध्यान केलं की पॅनल वरती ग्लू आहे, पण पॅनल वर नट होते. नट मग सगळी व्यवस्थित साफ केलं बाजूला. मग पॅनलचा ग्लू काढून घेतला. झिप 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 सगळं बाजूला काढून टाकलो ग्लू व्यवस्थित मध्ये. नंबर एक काम करावं लागत आहे. मग व्यवस्थित सगळा ग्लू वगैरे साफ केलो कॅमेऱ्याच्या साईडनं. मग कॅमेऱ्यामध्ये थोडी धूळ दिसली कॅमेरा ग्लास मध्ये, ते फुकून वगैरे तर निघत नाही. मग आपली निंजा टेक्निक हुडकेली. निंजा टेक्निक हुडकून मग त्या साह्यानं ग्लू काढलो खाली. समोर वस्तू राहते पण दिसत नाही. ही एक आमची लय मेकॅनिकची मोठी अडचण दिसलीच आम्हाला शेवटी. मग घेतलं थोडं साफ वगैरे केलं.
ग्लू न साफ केल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित कचरा निघून जाते आणि लिक्विडची गरज पडत नाही. हो ना, सगळं साफ झाल्याच्या नंतर आपण जे डिस्प्लेसाठी डिस्प्ले पॅकिंग मध्ये पेपर आलता त्याच्यावरच व्यवस्थित आतरून घेतलो. आधी बघितलं सगळं प्रॉपर बसले का नाही, मग त्याच्यावर ठेवलं म्हणजे जेणेकरून आपण दाबलो काय झालं तर डिस्प्ले फुटायची भीती कमी राहते, कारण की त्याला बबल राहते त्या पन्नीला. त्याच्यानंतर मग व्यवस्थित फिंगर स्ट्रिप लावून घेतलो. फिंगर स्ट्रिप लावल्याच्या नंतर मग त्याची बॉडीचे जे पार्ट राहतात ते लावलो. त्याच्यानंतर व्यवस्थित बॅक साईड लावून टाकलो. बॅक साईड लावल्याच्या नंतर व्यवस्थित चौकडून दाबून फिटिंग प्रॉपर करून घेतलो. प्रॉपर फिटिंग झाल्याच्या नंतर मग आपलं आलं मग नटाचे काम. जे नट आपण चिटकून ठेवते एका साईडला ते सगळे नट मारून टाकायचे, आणि नट मारताना ध्यान करावं लागते. एक मोठाली नट घेऊन लागते, जे नट बसते तेच नट टाकायचे. जवळपास 15-20 नट राहते त्या मोबाईलला. चौकट प्रॉपर आपण आपल्या ड्रिल मशीनच्या साह्याने कसून घेत. प्रॉपर जिकडे तिकडे नट वगैरे कसून झाल्याच्या नंतर टोटल नट सगळी एका लाईन न बसून घेतले. कोणताच नट मोठा जर टाकलो आपण तर सरळ ते डिस्प्लेच्या बाहेरच निघून जाते, डिस्प्ले क्रॅक मारून जाते. वाटतंय तसं नसतंय, मला रिपेरिंगची शाटच वेगळी. सगळे लहान मोठे नट जिकडे तिकडे ज्या त्याच्या जागेवर जशाल तसे फिट करून टाकणे. डिस्प्लेला फिट करते वेळेस लय जपावं लागते, आता डिस्प्ले लय घाटा करते. कमाई तशीच घाटा तसा कमाई राहते त्याच्या मागे 400-500 रुपये, पण डिस्प्ले जर फुटला तर मग लय घाटा होते. असं करून झाल्याच्या नंतर मग ग्लू घेतला. ग्लू व्यवस्थित आतरून घेतला. मागल्या बॅक साईड देखील ग्लू न चिटकावं लागते, त्याला काही लॉक सिस्टम वगैरे नसते. व्यवस्थित ग्लू ओतला. ग्लू ओतल्याच्या नंतर बघितलं चौकट आहे का नाही ग्लू लागलेला, मग ग्लूचं ढक्कन लावले. मग पॅनल घेतलं, पॅनलला चिटकून टाकलं व्यवस्थित. आता हे कसं आहे, हे असं सोडून दिलं तर आदर राहते, तेवढं प्रॉपर चिटकत नाही. मग त्याच्यामुळं आपण काय केलं, रबर घेतलं 5-6